1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी सरकारची अर्जंट सूचना। आता जर तुम्ही 1990 आधी जन्मले असाल तर तुमच्याकडे हे 4 कागदपत्र असणं आवश्यक आहे। आता हे 4 कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या सगळ्या योजना बंद होतील। तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातून तुमचे पैसे काढता येणार नाही। तुमचं रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डच्या योजनाही बंद होतील। एवढं नाही तर तुमच्या घरात असलेली लाईट देखील बंद होईल। पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही। सरकारची कुठलीही योजना आणि कुठल्याही सुविधेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। होय, हे खरं आहे, कारण आज रात्रीपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे। हे 4 कागदपत्र नसतील तर तुमचं जगणं मुश्किल होऊन जाणार। तुम्ही या गोष्टीला हलक्यात घेऊ नका। जर उद्या सकाळी तुम्ही बँकेत गेलात आणि मॅनेजरने सांगितलं तुमचं खातं हे बंद झालेलं आहे, तुम्हाला पैसे काढता येणार नाही, तुम्ही रेशन दुकानात गेलात तर तिथे कळलं की तुमचं रेशन कार्ड ब्लॉक करून टाकलं आहे, घरी वापस आलात, घरात लाईट कनेक्शन कापल्यामुळे घरात लाईट नाहीये, पाण्याचा नळ देखील चालत नाहीये, गॅस सिलेंडरवाला गॅस सिलेंडर देत नाहीये, अशी परिस्थिती तुमची बनणार आहे। कारण की सरकारने 1990च्या आधी जन्मलेल्या सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची सूचना जारी केली आहे। यामध्ये 4 कागदपत्रे काढणं अनिवार्य केलेले आहे। ते कागदपत्र नसतील तर तुम्हाला भारतात राहता येणार नाही, कारण की तुमचं नागरिकत्वच सिद्ध होत नाही। त्यामुळे कुठल्याही योजनेचा सुविधेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असाल, महिला असाल, लाडकी बहीण योजनांचा लाभ घेत असाल, किंवा सरकारी योजनेतले सरकारी नोकरीतले तुम्ही रिटायर्ड निवृत्त झाले असाल, पेन्शन घेत असाल, तर कुठल्याही योजना आणि सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। एवढं सोडा, अगदी पैसे देऊन घेतल्या जाणाऱ्या सुविधा जसे गॅस सिलेंडर, लाईट या गोष्टीही तुमच्या कायमच्या बंद केल्या जातील। सरकारने अतिशय कमी वेळ दिलेला आहे, त्यामुळे ही 4 कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। आता यातली 2 कागदपत्रे प्रत्येकाकडे असतात, ती फक्त अपडेट करायची आहेत, तर 2 कागदपत्र तुम्हाला लगेचच्या लगेच काढायची आहेत। मग व्हिडिओच्या माध्यमातून कोणती आहेत ती 4 कागदपत्र? ती 4 कागदपत्र कुठून काढायची, कशी आणायची, कुठे जमा करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। लक्षात घ्या, 31 मार्च नंतर जेव्हा एप्रिल सुरू होतो तेव्हा देशातील सगळे नियम बदलतात, हे तुम्हाला माहिती आहे। आणि खास करून आता 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी हा नवा नियम आहे, ज्याच्या माध्यमातून 4 कागदपत्र त्यांना अनिवार्य करण्यात आलेली आहेत। हे 4 कागदपत्र नसतील तर भारतात जगणं मुश्किल होऊन जाईल। तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय। सगळ्यात आधी आपण वेळ न वाया घालवता त्या 4 कागदपत्रांची यादी पाहणार आहोत। हे कागदपत्र कुठून काढायचे, कसे आणायचे, कुठे जमा करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। जर तुम्ही 1990च्या आधी जन्मलेले असाल किंवा तुमच्या घरात यापेक्षा लवकर कुणी जन्मलेलं असेल तर ही माहिती तुम्ही अजिबात स्किप करू नका। सावधान, जर तुमचा जन्म 1990 सालापूर्वी झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। आज रात्रीपासून तुमची झोप उडू शकते, कारण एक अशी बातमी समोर आली आहे जी थेट तुमच्या अस्तित्वावर आणि तुमच्या हक्कांवर घाला घालणारी आहे। 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी 4 आवश्यक कागदपत्रे। आता ती कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे नाही। आता पूर्वी कसं व्हायचं, आधार कार्ड, पॅन कार्डवर चालायचं, पण आता तसं होणार नाही। आता ही 4 कागदपत्र असल्याशिवाय काहीच तुम्हाला करता येणार नाही। आता ही कागदपत्र तुम्हाला कशासाठी लागणार, तर सगळ्या योजनांसाठी लागणार। देशात जनगणना सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे ही कागदपत्र नसली तर तुम्हाला भारतात राहता येणार नाही। मग कोणती ती 4 कागदपत्र आहेत, कुठून काढायची, लगेच माहिती घेऊयात। संपूर्ण देशामध्ये 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी एक अर्जंट सूचना देण्यात आली आहे। 4 कागदपत्र काढायला लावली आहेत। 1990 पूर्वी जन्मलेल्या म्हणजेच 35 वर्षांवरील नागरिकांच्या कागदपत्रांची आता बारकाईनं तपासणी केली जाणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ आधार कार्ड हे तुमच्या जन्मतारखेचा किंवा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा ठरू शकत नाही। जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर केवळ मतदानाचा अधिकारच नाही तर लाडकी बहीणसारख्या सरकारी योजना, ST प्रवासातील सवलती आणि पेन्शन देखील बंद होऊ शकते। बँक खात्यांचे KYC, गॅस सबसिडी आणि नवीन वीज कनेक्शनसाठी आता 1990 पूर्वीच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला जाणार आहे।
तसेच सध्या सुरू असलेल्या घरांच्या आणि जमिनींच्या सर्व्हेमध्ये वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी जुन्या कागदपत्रांची नितांत गरज भासणार आहे. अन्यथा तुमची मालमत्ता सरकारी दफ्तरी विवादास्पद ठरू शकते. ज्यांच्याकडे जन्मदाखला नाही त्यांनी शाळेचा निर्गम उतारा, जनरल रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट यांसारखे कायदेशीर पर्याय तातडीने उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. दलालांच्या खोट्या आमिषाला बळी न पडता आपली नागरिक म्हणून ओळख टिकवण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे आजच गोळा करा. कारण ही केवळ कागदपत्रे नसून तुमच्या भविष्यातील कायदेशीर सुरक्षेची ती गुरुकिल्ली आहे. आता डोळे आणि कान उघडे ठेवून ही माहिती ऐका. ज्यांचा जन्म 1990 पूर्वी झाला आहे त्यांच्यासाठी ही 4 कागदपत्रे म्हणजे त्यांचे ब्रह्मास्त्र आहेत. जर तुमच्याकडे ही असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पहिलं कागदपत्र. तुमचा जन्म 1990 पूर्वी झाला आहे हे सिद्ध करणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुमचा शाळेचा दाखला. जर तुम्ही शाळा शिकला नसाल तर तुमच्या गावातील प्राथमिक शाळेत जाऊन तुमच्या नावाची नोंद आहे का ते तपासा. शाळेच्या जनरल रजिस्टरमधील उतारा हा कायदेशीररित्या जन्मदाखल्याला पर्यायी ठरतो. दुसरं कागदपत्र. केवळ आजचा आधार कार्ड चालणार नाही. तुमच्याकडे 1990 पूर्वीचे रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावे असलेलं त्या काळातील एखादं कागदपत्र असेल ज्यावर तुमच्या पत्त्याचा उल्लेख आहे तर ते जपून ठेवा. यालाच अधिवास पुरावा मानलं जातं. तिसरं कागदपत्र. जर तुमच्याकडे जमीन असेल तर 1990 पूर्वीच्या 7/12 उतार्यावर तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नाव असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव वारस म्हणून लावले नसेल तर वारस तपास करून घ्या आणि तहसील कार्यालयातून तसा दाखला मिळवा. हा दाखला तुमच्या नागरिकत्वाचा आणि हक्काचा मोठा पुरावा आहे. चौथं कागदपत्र. जर तुमच्याकडे जुने निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सोन्यासारखं आहे. नसेल तर एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून तुमच्या ओळखीचे प्रमाणीकरण करून घ्या. ही कागदपत्रे कुठे जमा करायची? ही कागदपत्रे तुम्हाला सध्या कोणाकडेही नेऊन द्यायची नाहीत, पण जेव्हा तुमच्याकडे जनगणना अधिकारी येतील किंवा जेव्हा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा नूतनीकरण कराल तेव्हा ही कागदपत्रे स्कॅन करून तुमच्या आधार कार्डशी लिंक केली जाणार आहेत. तसेच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तुमची माहिती अपडेट करून ठेवा. नंतर तुम्ही या 4 महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती ऐकली, पण हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी मनापासून काही बोलायचं आहे. बऱ्याचदा आपण अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा ऐनवेळी अडचण येते तेव्हा आपली धावपळ होते. 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी आता नियम कडक होत आहेत हे वास्तव आहे. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे आधार कार्ड आहे ना, मग काय काळजी, पण लक्षात घ्या, आधार कार्ड हे फक्त तुमच्या ओळखीचा पुरावा आहे, तुमच्या नागरिकत्वाचा किंवा जुन्या अस्तित्वाचा नाही. त्यामुळे तुमची पेन्शन असो, लाडकी बहीण योजनेचे पैसे असोत किंवा जमिनीचा व्यवहार या एका चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. तुमच्यापैकी किती जणांकडे यापैकी 4ही कागदपत्रे रेडी आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये हो माझ्याकडे आहेत असं लिहा, आणि ज्यांच्याकडे नाहीत किंवा ज्यांना ती काढताना काही अडचण येत आहे त्यांनी तुमची अडचण कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वतः कमेंट वाचणार आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण हा फक्त एक बातमीचा व्हिडिओ नाही तर हे आपल्या भविष्याचं नियोजन आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार कोणते सेतू केंद्र जवळ आहे याची माहिती मी तुम्हाला देऊ शकेन. चला तर मग आता एक वेळ न घालवता ही कागदपत्रे कशी गोळा करायची याची एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत मी तुम्हाला सांगते, ती नीट समजून घ्या. पायरी 1. कागदपत्रांची पडताळणी. सर्वात आधी तुमच्या घरातील जुनी फाईल तपासा. तुमच्याकडे 1990 पूर्वीचा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट आहे का? नसेल तर लगेच तुमच्या शाळेत जाऊन निर्गम उतारा मिळवण्यासाठी अर्ज करा. पायरी 2. महसूल कागदपत्रे तपासा. जर तुमची शेती किंवा घर जुनं असेल तर 7/12 उतार्यावर तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नाव 1990 पूर्वीचं आहे का हे तपासा. जर नसेल तर तलाठ्याकडे जाऊन वारस नोंदणी पूर्ण करा. पायरी 3. जुनं रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र. तुमच्याकडे जुने हाताने लिहिलेले रेशन कार्ड असेल तर ते फेकून देऊ नका. त्याचा फोटो किंवा झेरॉक्स प्रत साक्षांकित करून ठेवा. हे तुमच्या पत्त्याचा सर्वात जुना पुरावा आहे. पायरी 4. सेतू केंद्राला भेट द्या. तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमच्या सध्याच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का याची खात्री करा. आपले सरकार पोर्टलवर जाऊन तुमचे अधिवास प्रमाणपत्र काढून घ्या. पायरी 5. माहिती अपडेट करून ठेवा. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये किंवा तुमच्या ईमेलवर सेव्ह करून ठेवा. शासनाकडून जेव्हा KYCची मागणी होईल तेव्हा ही कागदपत्रे सादर करा. मित्रांनी ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरात, नात्यात किंवा मित्रमैत्रिणींकडे जे कोणी 1990 पूर्वी जन्मलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ
व्हॉट्सअपवर आत्ताच शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाची तरी हक्क वाचू शकता. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती घंटी नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.